गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेचा 18वा अध्याय शिकतोय. सगळी गीता आपण शिकून समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर शेवटचे 11 श्लोक उरलेत फक्त. या 18व्या अध्यायामध्ये एकूण 78 श्लोक आहेत. त्यापैकी आपण 67 शिकायचा प्रयत्न केला आतापर्यंत. आता आज 68 पासून पुढे सुरू करू. तर 68वा श्लोक स्नेहाताईंनी जर म्हटला तर आपण पुढे सुरू करू. ओके स्नेहाताई. हो. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यत्य संशयः. सुंदर. य इदम परमम गुह्यम मद्भक्त मद्भक्ते स्वामी श्वाभिध्यास्यति भक्तिं मयि पराम कृत्वा मामे वैष्यत्य संशयः. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की फॉर वन हु एक्सप्लेन्स दिस सुप्रीम सिक्रेट टू द डिवोटीज प्युअर डिवोशनल सर्व्हिस इज guaranteed and at the end he will come back to me. द वन हू एक्सप्लेन्स दिस सुप्रीम सिक्रेट टू द डिव्होटीज म्हणजे जी खरं श्रद्धा आहे त्याला जर आपण समजावून सांगितलं तर काय होईल? प्युअर डिव्होशनल सर्व्हिस इज गॅरंटीड. म्हणजे त्याला परम भक्ती जरूर मिळेल आणि ॲट द एंड ही विल कम बॅक टू मी, म्हणजे तो शेवटी माझ्याजवळ येईल. अशा प्रकारे भगवान सांगतात की पहिले कोणाला सांगू नको आणि नंतर मग कोणाला सांग. हं? तर कोणाला सांग? एक सेकंड. की ज्याची माझ्यावर भक्ती आहे त्याला जर आपण हे सांगितलं तर मग तो शेवटी मला येऊन मिळेल असं भगवान सांगतात. सो लेट्स सी व्हॉट विनोबा हॅज टू से. सांगे लगूज हे थोर माझ्या भक्त गणात जो तो त्या परमभक्तीने मिळेल मज निश्चित. हे गुज म्हणजे हे गुह्यशास्त्र थोर आहे. हा, हे थोर गुह्यशास्त्र कोणाला सांगेल? माझ्या भक्तगणांमध्ये. तर ज्यांना गीतेबद्दल आदर आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांना जर हे शास्त्र सांगितलं गेलं तर तो त्या परमभक्तीने मला जरूर येऊन मिळेल, अवश्य येऊन मिळेल. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू? सांगी भक्तांसी गुह्य ज्ञान श्रेष्ठ करील माझी भक्ती एकनिष्ठ मग तो होईल संशय रहित माझ्या परमस्थानास प्राप्त. वृत्तबद्धात म्हणतात असे श्रेष्ठ हे ज्ञान तैसेची गुह्य जयानेची द्यावे ही भक्तासी नित्य तयाच्याची शंका नुराव्या जराही करुनी ही भक्ती मिळावे मलाही. हे ज्ञान श्रेष्ठ पण आहे आणि गुह्य पण आहे. गुह्य म्हणजे इट इज व्हेरी डीप, इट इज व्हेरी सिक्रेट, सहज न समजण्यासारखं आहे. म्हणजे कसं आहे की गीतेचा एक अर्थ शब्दांनी समजण्यासारखा आहे, एक आहे शब्दार्थ. तर शब्दांचा अर्थ ज्यांनी संस्कृतमध्ये पीएचडी केलेला आहे किंवा जो गीतेवर पीएचडी करतोय त्याला तो समजून जाईल, तो झाला शब्दार्थ. परंतु एक लक्ष्यार्थ आहे, म्हणजे ह्या शब्दांमधनं काय सुचवायचा प्रयत्न केला गेलाय, तर सुचवलं काय जातंय हे समजण्यासाठी आपल्याला एखाद्या गुरुच्या पायाशी बसायला लागतं. ज्या गुरुनी त्या सगळ्या शब्दांचा अर्थ समजून घेतलेला आहे, त्या शब्दांचा त्याला बोध झालेला आहे आणि तो बोध त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये उतरलेला आहे. म्हणजे नुसतं आपण एखादी गोष्ट ऐकली, ती आपल्याला शब्दांनी कळली पण ती जीवनात उतरलीच नाही, तर मग काय करायचं? एकदा एक पारधी म्हणजे जो पक्षी पकडतो ना असा एक माणूस होता. तो जाळं लावून बसला होता एका जागी. त्या जाळ्यामध्ये मग पक्षी येऊन अडकतात, असं होतं. तर तिथे पक्ष्यांच्या थव्यामध्ये एक म्हातारा पक्षी होता, समज त्यांचे आजोबा. हं. तर तो सगळ्या लहान लहान पिल्लांना सांगायचा की तिकडनं तो पारधी येईल, तो त्याचं जाळं पसरवेल, परंतु त्या जाळ्यामध्ये आपण जायचं नाही आणि अडकायचं नाही.
तर सगळी मुलं ते पाठ करतात की पक्षी पारधी येईल, तो जाळं लावेल, परंतु त्या जाळ्यामध्ये आपण अडकायचं नाही, असा ते जप करतात. हं? नंतर काय होतं की पक्षी येतो, म्हणजे पारधी येतो, तो जाळं पसरवतो, तिथे सगळे दाणे वगैरे टाकतो, आणि ते सगळे पिल्लं जे असतात म्हणजे छोटे छोटे पक्षी, ते हा जप करत करत त्या जाळ्यात अडकतात, की पारधी येईल, जाळं पसरवेल, तिथे दाणे टाकेल, परंतु आपण तिथे जायचं नाही, असं म्हणत म्हणत ते त्या जाळ्यामध्ये जातात आणि अडकतात. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की आपल्याला शब्दांचा अर्थ कळला, परंतु त्या शब्दांमधून सांगण्याचा काय प्रयत्न होत होता ते समजलं जर असतं, तर मग जाळ्यामध्ये जाऊन अडकू नका हा त्याचा बोध होता. नुसता जप करणं हा त्याचा उद्देश नव्हता. आपण समजा फक्त गीता शिकलो, शब्द त्याचे समजले, आपल्याला ते पाठ पण केले आपण. मी तुम्हाला सांगितलं की लहानपणी मला 12वा अध्याय पाठ होता, 15वा अध्याय पाठ होता आणि स्थितप्रज्ञेची लक्षणं पाठ होती. म्हणजे मला तर खरं तर शब्दांचा अर्थ पण माहिती नव्हता, फक्त ते पाठ होते शब्द. तर आपण गीता जर पाठ केली आणि जर सुस्पष्ट सुस्पष्ट उच्चारांसोबत जर ती म्हटली, तर त्यांनी आपली वाणी वाचा सुधारते. आवर डिक्शन इम्प्रूव्स इफ यू स्पीक संस्कृत फ्लॉलेसली. आपण जर संस्कृत श्लोक व्यवस्थित उच्चारांसह म्हणू शकलो, तर आपली वाचा, आपली वाणी शुद्ध होते. अर्थ नाही कळला तरी त्याच्यानंतरची पायरी म्हणजे अर्थ कळणं. पहिले आपल्याला शब्दार्थ कळतो किंवा वाक्यार्थ कळतो किंवा वाच्यार्थ कळतो, आणि मग त्याच्यानंतर जर गुरुची कृपा झाली, आणि गुरुची कृपा म्हणजे ते शब्दांची सुद्धा कृपा होऊ शकते ना. शब्दांवर जर आपण चिंतन केलं ना, तर त्या शब्दांमधूनच त्यांचा अर्थ प्रगट होतो. हे मी सांगतोय म्हणून तुम्हाला कदाचित एक सुंदर परिकथा आहे असं वाटेल. अरे, जर तुम्ही शब्दांवर नुसतं चिंतन केलं तर शब्दांचा अर्थ कसा कळेल? असं कसं होऊ शकतं? तर हे तुम्हाला कदाचित नाही कळणार, परंतु जर शब्दांवर खरंच चिंतन केलं तर त्या शब्दांचा अर्थ हळूहळू कळायला लागतो. म्हणजे तुम्ही विचार करा की लहान मूल जेव्हा पहिल्यांदी भाषा शिकतं, तेव्हा त्याला शब्दाचा अर्थ कुठे माहिती असतो? त्याला तर जेव्हा पहिले शब्द त्याच्या कानावर ऐकू येत असतील, तेव्हा त्याला वाटत असेल की हां, हे असेच आवाज आहेत. परंतु काय होतं की काही काही आवाजांचं आणि त्या आवाजांमुळे जी वस्तू आपल्याला निर्देशित होते, त्यांचं एक नातं आपल्याला हळूहळू कळायला लागतं. म्हणजे मी समजा म्हटलं पाणी, तर पाणी म्हटल्याबरोबर माझ्या मागे हे सगळं तुम्हाला जे पाणी दिसतंय ना, या इथे मागे, या इथे बघा, हे सगळं पाणी दिसतंय ना, ते म्हणजे पाणी. तर पाणी हा शब्द आहे, हा आवाज आहे फक्त. आणि हे बाहेर जे पाणी आहे ह्याच्यामधलं जे कनेक्शन आहे ना, ते आपल्याला हळूहळू कळायला लागतं आतून. त्याचप्रमाणे गीतेमधले हे जे सगळे शब्द आहेत ना, त्या शब्दांचा आणि त्यांचा ऍक्च्युअल अर्थ जो असेल त्यांचं कनेक्शन आपल्याला हळूहळू कळायला लागतं. सारखं सारखं ते जर पडलं आपल्या कानावर आणि आपल्याला जर त्याचा अर्थ कोणी समजावून सांगितला, तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांसारखे गुरु आहेत, किशोरजींसारखे आपले बंधू आहेत, मित्र आहेत, त्यांनी एवढं सगळं जे काम करून ठेवलेलं आहे, त्याचा लाभ घेता येणं सहज शक्य आहे. तर तो घेऊन, अर्थ समजून घेऊन, ती शिकवण, तो बोध आपल्या जीवनात आणून आपलं जीवन सुखी करणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. मी समजा गीता वाचली, गीतेचा अर्थ समजून घेतला, तो अर्थ माझ्या जीवनात उतरवला, तर त्यांनी माझा लाभ होणार आहे, माझं भलं होणार आहे, तुमचा नाही होणार. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये लाभ व्हावा असं वाटत असेल, तर तुम्हाला सुद्धा या गीतेचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे, आणि त्यानुसार तुमच्या जीवनामध्ये बदल करणं आवश्यक आहे. सो यू हॅव टू चेंज युअर लाईफस्टाईल, यू हॅव टू चेंज युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, यू हॅव टू चेंज युअर
viewpoint towards life. You have to change your perspective towards life. यू हॅव टू म्हणण्यापेक्षा ते आपोआप होईल. जर तुम्हाला याचा अर्थ कळला ना, तर तुम्हाला दृष्टिकोन बदलल्याशिवाय राहणार नाही. समजा आपल्याला हे कळलं की हे माझ्या मागचं जे पाणी आहे हे प्रदूषित आहे, आपण तिथे जाऊन ते ओंजळीत घेऊन पिऊ का? नाही पिणार. तसंच आहे, समजा आपल्याला कळलं की हे अमृत आहे किंवा हा प्रसाद आहे, हे तीर्थ आहे. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा पाणीच असतं ना ते पण, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी मिसळलेल्या असतात. या पाण्यामध्ये काय काय गोष्टी मिसळलेल्या आहेत मला माहित नाही. तीर्थामध्ये काय काय गोष्टी मिसळलेल्या असतात ते आपल्याला माहिती असतं, है ना. तर ते जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण त्याला तीर्थ म्हणतो आणि तो आपण ग्रहण करतो ते. तर समजा आपल्याला जगाबद्दल, आपल्या स्वतःबद्दल, देवाबद्दल, ईश्वराबद्दल यथोचित योग्य ज्ञान जर झालं, तर आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. हे आहे गीतेचं प्रयोजन. तर हे जर आपल्याला कळलं तर फार चांगलं आहे. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. हे परमगुह्य ज्ञान माझ्या ठिकाणी पराकाष्ठेची भक्ती करून म्हणजे माझा लोभ धरून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निसंशय मजप्रतच येईल. ऐशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी या सवसाठी तुकसी जगी. अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर, त्याची प्राणप्रतिष्ठा कर. भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर, त्याची प्राणप्रतिष्ठा कर, म्हणजे अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांग, मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील. ज्याची योग्यता नाहीये त्याला गीता सांगून काही उपयोग पण होणार नाही. कसं आहे बघा की मला काय वाटतं की गीता वाचल्याने किंवा गीतेवर चिंतन केल्याने माझा लाभ होतो. म्हणजे हे जे आता सध्या सगळं चिंतन सुरू आहे, हा जो सगळा अभ्यास आपला सुरू आहे, अध्ययन सुरू आहे, ते सगळं माझ्याकरता लाभदायक आहे हे मला कळतं, म्हणून मी हे करतो. बरं, ते तुम्हाला लाभदायक आहे असं वाटतं म्हणून तुम्ही पण येता, ही फारच चांगली गोष्ट आहे. आय एम सो हॅपी. तुमचा लाभ होईल किंवा नाही, किंवा होतोय किंवा नाही, हे तुमच्यावर अवलंबून. तुम्हाला मी अगदी साध्या उदाहरणावरनं सुद्धा नेहमी सांगतो की तुम्हाला जर तुमचं आरोग्य चांगलं असावं असं वाटत असेल तर मी आहाराचे नियम पाळून आणि योगासनं करून काही विशेष फरक नाही पडणार. तुम्हाला जर तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःलाच आहार शुद्धी करावी लागेल, जीवनात शिस्त पाळावी लागेल, व्यायाम करावा लागेल, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतील. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करू शकतो, तुम्हाला आधार पण देऊ शकतो. आय कॅन सपोर्ट यू, आय कॅन एनकरेज यू, आय कॅन इन्स्पायर यू, बट आय कॅनॉट डू इट फॉर यू. मी तुमच्यासमोर ताट वाढून आणून ठेवू शकतो, मी रोज तुमच्यासमोर माझं ताट वाढून ठेवतोच, पण ते ताट मी ग्रहण करतोय ना, तुम्ही नाही करते ग्रहण. तशा प्रकारचं ताट तुम्ही पण तयार करा आणि तुम्ही पण ग्रहण करा. तसं केल्याने काय होतं हे मला कळतं किंवा ह्याचा अनुभव मला आहे. तर तोच उत्तम स्वास्थ्याचा अनुभव तुम्हाला देखील यावा याच्यासाठी तुम्ही पण जर ती प्रक्रिया केली, प्रोसेस, मग तुम्हालाही तो अनुभव यायला पाहिजे, नाही का. ते मी नाही करू शकत. यू हॅव टू डू इट. प्रत्येक जणांनी स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा. काजे एकाक्षरपणेसी त्रिमात्र केची ये कुशी प्रणवो होता गर्भवासी सांकडला. कारण की हा
कारण की ओंकार हा ओम या एका अक्षराच्या रूपाने उ आणि या त्रिमात्रकेच्या पोटात गर्भावस्थेत अडकला होता. ओंकार जो आहे या अक्षराच्या रूपाने या त्रिमात्रकेच्या पोटात गर्भावस्थेत अडकला होता. त्रिमात्रकेच्या म्हणजे ह्या तीन मात्रा आहेत ना, उ आणि त्याच्या पोटात ओम गर्भावस्थेत अडकला होता. मग तो बाहेर कसा निघाला? तो गीतेची या बहाळी वेद बीज गेले पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली. तो वेदाचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला. म्हणजे ही गीता जी आहे ही या ओंकाराचाच विस्तार आहे. अथवा गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी आणि फुलांनी प्रफुल्लित झाली. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी. आईशिवाय ज्या बालकाला दुसरं जीवन नाही त्या बालकाची आणि आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे माझ्या भक्तांची आणि त्या या गायत्री मंत्राचं रहस्य सांगणाऱ्या गीतेची ओळख करून देईल. आईशिवाय ज्या बालकाला दुसरं जीवन नाही तसंच मला सुद्धा गीतेशिवाय दुसरं खरं जीवन नाही. म्हणजे एक आपली जी जन्मदात्री आई आहे तिने आपल्याला शरीर रूपाने जन्म दिला. परंतु आपल्याला जर आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख व्हावी असं वाटत असेल तर गीतारूपी आईच्या पोटात आपल्याला जाणं आवश्यक आहे. गीतारूपी आईच्या कुशीत जाणं आवश्यक आहे आणि तिच्या कडून आपल्याला तिचं जे सगळं अमृतरूपी दूध आहे ते ग्रहण करणं आवश्यक आहे. म्हणजे काय की ते शिकणं आणि त्यानुसार आपलं जीवन आचरणं हे महत्वाचं आहे. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. वरील आई आणि बालक या दृष्टांताप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील तो देहपातानंतर मद्रूपच होईल. देह त्याचा गेला की मग तो मद्रूपच होईल. आणि आपण काय म्हणू अद्वैताच्या दृष्टीने की आपल्याला देहपात होण्याची काय गरज आहे? आपण देह सोडल्यानंतर भगवंताशी एकरूप होऊ असं थोडीच आहे की. आपण आत्ता भगवंताशी एकरूप नाही आहे का? आपण भगवंताशी एकरूप नाही आहोत असा आपला भ्रम आहे. आत्ता सुद्धा या क्षणी सुद्धा आपण भगवंताशी एकरूपच आहोत. परंतु भ्रमवश मोहवश आपल्याला असं वाटतंय की आपण भगवंतापेक्षा वेगळे आहोत. सो आय हॅव मिस्टेकनली अज्युम्ड माय सेल्फ टू बी अपार्ट फ्रॉम द डिव्हाइन. आय एम नॉट अपार्ट फ्रॉम डिव्हाइन. आय एम डिव्हाइन. आपण या क्षणी देखील ब्रह्मस्वरूपच आहोत परंतु आपण भ्रमवश ते नाही आहोत असं गृहीत धरलेलं आहे. अरे इतक्या लवकर संपला हा श्लोक. स्नेहाताई, समजा या श्लोकाबद्दल कोणाला काही प्रश्न वगैरे असतील किंवा विचार व्यक्त करायचे असतील तर सांगू शकता. नाही तर स्नेहाताई तयार आहेच पुढचा श्लोक म्हणायला. एनी क्वेश्चन्स और कॉमेंट्स? किती सुंदर होता ना श्लोक. छोटासा होता आणि ओव्या खूप छोट्या होत्या, कमी होत्या. ऑल राईट स्नेहा, गो फॉर इट. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्माद् अन्यः प्रियतरो भुवि. सुपर ड्युपर. देर इज नो सर्वंट इन दिस वर्ल्ड मोर डिअर टू मी दॅन ही, नॉर विल देर एव्हर बी वन मोर डिअर. दुसरा कुठलाही सेवक मला त्याच्याशी जास्त प्रिय नाही. कुठला? जो समजून आणि चांगल्या माझ्या भक्तांना गीता सांगतो तो. कोणी अधिक त्याहुनी माझे प्रिय करीचिना जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी. कोणी अधिक त्याहुनी माझे प्रिय करीचिना, याच्याशी जास्त प्रिय माझं कोणी काही करू शकत नाही. असा हा जो आहे ना तो मला सगळ्यात जास्त आवडतो. दुसरा कोणी त्याच्याशी जास्त मला आवडणार नाही. त्याच्याशिवाय नसे कोणी अन्य जो करी कर्मजे मजसी असे प्रिय. ह्या जगती नसे कोणीही त्यासारखा जो असेल मजसी अधिक प्रिय सखा. असे तो करी जे मला तेची भावे मला अन्य काही जगा माझी भावे.
मला तो असे प्रिय अत्यंत पार्थ, नसे प्रिय कोणी ती तुका जगात. अशा प्रकारे जो गीता माझ्या भक्तांना सांगतो, म्हणजे काय की आपल्या जीवनामध्ये ती गीता आचरणात आणून इतर लोकांना त्याप्रमाणे राहण्यासाठी प्रेरित करतो, इन्स्पायर करतो. तो मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. मनुष्यांमध्ये त्याच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. आणि देहांचेही आणि देहाचेही लेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पडिये. आणि शरीर रूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा माझ्याहून शरीरदृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो, तेव्हाही जीव प्राणांनी मला तोच आवडतो. म्हणजे द्वैतामध्ये प्रेम असतं, भगवंताचं आणि भक्ताचं. ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुणेची या माणुसा, माझी तो येकुगा जैसा पडिये मज. ज्ञानी कर्मठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत, त्यामध्ये तो गीता सांगणारा एकच मला जसा आवडतो, तैसा भूतळी आघवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्त जनांचा. अर्जुना, जो भक्तजनांच्या समुदायामध्ये गीता सांगतो, तसा या सर्व पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही. मज ईश्वराचैनी लोभे हे गीता पडता अक्षोभे, जो मंडन होय सभे संतांचिये. मी गीता सांगणार आहे असा अभिमान न ठेवता, केवळ मी जो ईश्वर, त्या माझ्या लोभाने जोही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो. म्हणजे काय आहे की तो गीता सांगतो तर आहे लोकांना, परंतु मी गीता सांगतोय असा अभिमान त्याला नाही. म्हणजे ज्ञानदेव महाराज सुद्धा जेव्हा आपल्याला गीता सांगतात, म्हणजे ज्ञानेश्वरी सांगतात, आहे ती गीताच, त्यांनी फक्त मराठीत सांगितली आपल्याला. ते स्वतः काय म्हणतात की माझ्या गुरूंनी माझ्या मुखातून ही ज्ञानेश्वरी बोलविली. गीतेला प्रगट होण्यासाठी कोणाचं तरी मुख आवश्यक आहे ना. तुम्ही मला सांगा की नुसती वीज जर असली, तर वीज प्रकाश रूपाने दिसण्यासाठी एका बल्बची आवश्यकता आहे ना, नाही तर वीज दिसेल कशी आपल्याला. त्याप्रमाणे गीतेचं जे ज्ञान आहे ते शब्दरूपाने प्रगट होण्यासाठी कोणाचा तरी देह, कोणाचं तरी मुख हवंय ना, तर ते ज्ञान शब्दरूपाने प्रकट होईल. तर अशी गीता ज्ञानदेवांच्या मुखातून प्रगट झाली, ही त्यांच्या गुरुच्या कृपेमुळे झाली. मी गीता तुम्हाला सांगतोय असा अभिमान ज्ञानेश्वरांमध्ये पण नव्हता, आणि तसा अभिमान कोणीही ठेवू नये. जो कोणी खरंच गीता शिकत असेल किंवा शिकून समजून आणि इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्या मनात हे असं कधीही यायला नको की मी गीता शिकणारा कोणीतरी श्रेष्ठ शिष्य आणि मी गीता शिकवणारा कोणीतरी श्रेष्ठ गुरु. कारण की गीता मी स्वतः लिहिलेली नाही. गीतेचा अर्थ मला गुरुच्या कृपेमुळे मिळालाय. गीता सांगण्याची जी कला आहे ती सरस्वतीच्या कृपेमुळे मिळालेली आहे. आपल्या तोंडातनं जे शब्द निघतात ते सगळे प्रकृतीच्या कृपेमुळे आपल्याला मिळालेले आहेत. मराठी भाषेचं आपल्याला लेणं जे आहे ते आपल्या गुरूंकडनं मिळालेलं आहे, ते आपल्या परिवाराकडनं मिळालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं काय आहे मला सांगा तुम्ही. तर जे आपल्याला मिळालेलं आहे तेच आपण वाटायचा प्रयत्न करतोय. आपल्याला पहिलेपासून खूप मिळालेलं आहे, म्हणजे आधीपासूनच आपण इथे कर्जात आहोत. आपण ह्याच्या आधी पण गीतेमध्ये एका कुठल्या तरी अध्यायात आपल्याला आलं होतं ना, की आपण या शरीरात या जगात आलेलो आहोत, त्यामुळे आपल्यावर आई वडिलांचं ऋण आहे. त्यांनी आपल्याला शरीर रूपामध्ये जन्म दिला. दुसरं, आपल्यावर समाजाचं ऋण आहे. कारण की आपण सगळंच्या सगळं स्वतः नाही करू शकत ना. सगळा समाज, अख्खा समाज चालतोय, त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. म्हणजे हा मी सदरा घातलेला आहे, शर्ट, कुर्ता. तर ह्याच्यासाठी म्हणजे हा तर मी शिवलेला तर नाहीच आहे. ह्याचं जे कापड आहे ते मी तयार केलेलं नाही आहे. त्या कापडामध्ये जे सूत आहे ते मी तयार केलेलं नाही आहे. ते सूत ज्या कापसाने तयार झालेलं आहे तो कापूस मी पिकवलेला नाही आहे. हे सगळं करण्यामध्ये ज्यांचा हातभार लागलेला आहे त्यांचं माझ्यावर ऋण आहे ना, समाजाचं. माझ्यावर माझ्या आईवडिलांचं ऋण आहे, माझ्या समाजाचं ऋण आहे, आपल्या गुरूंचं ऋण आहे, आणि पर्यावरणाचं ऋण आहे.
म्हणजे निसर्गाचं किंवा प्रकृतीचं. कारण की ह्या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या कृपेमुळे शक्य होतात ना. प्रकृतीमध्ये ज्या सगळ्या प्रक्रिया घडत असतात त्यांच्यामुळे आपल्याला शेती करता येते, अन्न वस्त्र निवारा यांची सोय करता येते. सगळं या पृथ्वीतून, या प्रकृतीतून निर्माण झालेलं आहे. हे आपण तयार केलेलंच नाहीये, आधीपासूनच होतं इथे. तर त्या प्रकृतीचं पण आपल्यावर ऋण आहे. तर आपण इथे आलो तर ऋण घेऊनच आलेलो आहे. तर सारखं आपण ऋणमुक्त व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे वी शुड ट्राय टू रिपे द लोन्स और डेट्स वी हॅव इन्कर्ड फ्रॉम ऑल ऑफ दीज. तर त्यांना आपण जे जे काही करू शकू ते करायचं. हं? नेत्रपल्लवी रोमांचितो, मंदानिळे कापवितो, आमोदजळे वोलवितो फुलांचे डोळे. झाडाला फुटणाऱ्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करती आणि हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हालणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत. आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी दवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणीत. केवढी उदाहरण दिले पहा. झाडाला फुटणाऱ्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत, हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हालणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत, आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात. मकरंद म्हणजे फुलांच्या आतमध्ये जे असतं ना, नेक्टर, त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणीत. कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवीत जैसे, वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. कोकिळ पक्षाच्या पंचम स्वराप्रमाणे, म्हणजे आपल्या स्नेहाताईंच्या स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलावयास लावीत. जणू काय माझ्या भक्तरूपी बगीचात हा गीता व्याख्याता रूपी वसंतच प्रवेश करतो. गीता सांगणारा जो आहे त्याची प्रशंसा सुरू आहे इथे आता. हं? का जन्माचे फळ चकोरा, होत जय चंद्र ये अंबरा, नाना नवघन मयुरा वो देत पावे. अथवा आपल्या जन्माचं फळ मिळालं असं चकोराला वाटवी चंद्रगोत. चकोराला काय वाटतं की आपल्याला आपल्या जन्माचं फळ मिळालं. अथवा नवा मेघ मोरांना ओदेत जसा प्राप्त होतो तसा, तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्यरत्नी उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणी. त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो. म्हणजे गीतेच्या श्लोकांचं जो व्याख्यान करतो. मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे, नाही चिगा मागे पुढे न्याहाळीता. अर्जुना, मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही. अर्जुना हा ठायवरी, मी तया ते सुये जिव्हारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. अर्जुना, जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतःकरणात ठेवतो. या प्रकारे आपण 69वा श्लोक बघितला. आणि आता आपण 70वा श्लोक कुठला आहे तो बघू. तर 70वा श्लोक म्हणता का स्नेहाताई? किंवा समजा 69व्या श्लोकाबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल, काय फारसा कठीण नव्हता समजायला, नाही? जे काही सांगितलं आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ते सहजपणे समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि मग आपण 70वा श्लोक घेऊ शकतो. स्नेहा आहे का तयार बाळ? हो. हा. अधेष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. सुंदर. And I declare that he who studies this sacred conversation of ours worships me by his intelligence. म्हणजे आपली जी बुद्धी असते ती आपण गीता शिकण्यात जर लावली तर किती चांगलं होईल. हा धर्मरूप संवाद जो अभ्यासील आमचा, मी मानी मजतो पूजी ज्ञान यज्ञ करून या. हा धर्मरूप संवाद जो अभ्यासील, जो त्याचा अभ्यास करेल तो आमचा मी मानी मजतो पूजी ज्ञान यज्ञ करून या. म्हणजे तो मला पूजतो, म्हणजे माझी पूजा करतो. कसा? ज्ञानयज्ञाने.
हे गीता शिकणं म्हणजे ज्ञानयज्ञ आहे, जो आपण प्रयत्न करतोय करायचा. हा संवाद दोघातील जो कोणी अभ्यासील, त्यासी ज्ञानयज्ञाचे फल श्रीमद भगवद्गीता देईल. याचं फळ मिळेल तुम्हाला, समजा गीता तुम्ही अशी शिकली तर. असा अर्जुना हाची संवाद झाला, निरे नाम आम्ही जी गीता तयाला. असे वाचिले याची गीतेसी ध्याने, ज्याने पुजिले मला ज्ञान यज्ञे तयाने. आपण समजा ही सगळी गीता वाचली, शिकलो, समजून घ्यायचा प्रयत्न केला, आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि इतरांना सुद्धा सांगितले, तर तो ज्ञानयज्ञ आहे. आणि ह्या ज्ञानयज्ञानी आपण भगवंताची पूजा करू, असं ते होईल. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. आपल्या मोक्षधर्मासंबंधीच्या संवादाचं म्हणजे गीतेचं जो अध्ययन करील त्याने माझं ज्ञानरूपी यज्ञाने यजन केलं, असं मी समजतो. पै माझी या तुझी या मिळणी, वाढिनली जे हे कहाणी, मोक्षधर्म का जिणी आला से जेथे. माझ्या आणि तुझ्या भेटीत जी ही गीतारूपी कथा वाढली आणि ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरता आले, तो हा सकळ अर्थ प्रबोधू, आम्हा दोघांचा संवादू, न करिता पदभेदू पाठेची जो पढे. तो हा सगळा अर्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता जो आवर्तन करतो, म्हणजे नुसती गीता पाठ म्हणतो. तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळ अवेद्येची आहुती, तोषविला होय सुमती परमात्मा मी. हे सुमती अर्जुना, त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केलाय. म्हणजे गीता आपण पाठ करून, गीतेचं पठण करून, म्हणजे गीता वाचून, गीता इतरांना सहज सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे सांगून आपल्या अविद्येची आहुती, म्हणजे काय की जर आपल्याला खरंच समजली असेल गीता, तर आपल्या अविद्येची आहुती आपोआप पडेल ना त्या यज्ञामध्ये. गीतेमधनं आपल्याला दोन गोष्टी समजायच्या, तसं आपण आधीपासून म्हणतोय राईट. कुठल्या दोन गोष्टी आहे? की मी जो स्वतःला देह मानतोय ते चुकीचं आहे, मी देह नाही. दुसरं, मी स्वतःला जीव मानतोय, एक वेगळा जीव. तर हा जो जीव आहे तो देखील काल्पनिक आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर आपल्याला कळल्या, तर आपल्या अविद्येची आहुती आपण त्या यज्ञात दिली. म्हणजे काय की मला आत्तापर्यंत हे जे दोन चुकीचे समज होते, ते चुकीचे समज मी या यज्ञामध्ये भस्म करून टाकले, स्वाहा करून टाकले. जर गीता आपल्याला खरंच कळली असेल, तर मी देह नाही आहे आणि मी जीव पण नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही काय आता जगडं सोडून द्याल का? हा हा हा, मला भूक लागते तेव्हा मी मस्त खातो. एक प्लेट खाल्ल्याने समजा पोट नाही भरलं तर दुसरी प्लेट खातो. दुसरी प्लेट खाल्ल्यानंतरही पोट नाही भरलं तर तिसरी प्लेट खातो. पण मग नंतर त्या दोन्ही तिन्ही चारी प्लेट्स पचेपर्यंत थांबतो. हं? तर तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी करा. भूक लागली जेवा, झोप आली झोपा. तुम्हाला अन्न तुमच्या ताटामध्ये यायला पाहिजे, त्याच्यासाठी जे काही कर्म करणं आवश्यक आहे ते करा. व्यवसाय करा, नोकरी करा, भिक्षा मागा, हं? शेती करा. या सगळ्या गोष्टी करा, धर्मपूर्वक करा. शेती करत असाल तर जास्त पैसा मिळतोय म्हणून अफू गांजा नका पेरू, गहू तांदूळच पेरा. लोकांना सात्विक अन्न मिळेल याची व्यवस्था करा. जास्त नफा होईल, फायदा होईल म्हणून मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड वगैरे टाकू नका. कुठल्याही व्यवसायामध्ये जर लाभ किंवा नफा हे उद्दिष्ट असलं, तर त्याच्यामुळे पर्यावरणाची तर हानी होतेच होते, आपली पण हानी होते. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ते करत राहू आणि चुकीच्या दिशेने जात राहू. म्हणजे आपण पर्यावरणाचा सत्यानाश करू, लोकांचा सत्यानाश करू, स्वतःचाही सत्यानाश करू. कशामुळे होतं हे? लोभ, आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक ग्रहण करण्याची इच्छा.
आणि तो लोभ कशामुळे होतो? अविद्येमुळे. कारण की मी स्वतःला वेगळं मानलेलं आहे, स्वतःला छोटं मानलेलं आहे. असं जर नाही केलं आपण तर आपल्याला गीता समजली आहे असं आपण समजायला पाहिजे. घेऊनी गीतार्थ उगाणा, ज्ञानीये जे विचक्षणा, ठाकती ते गाणा वाणा, गीतेचा तो लाहे. हे चतुरा अर्जुना, गीतेच्या अर्थांचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जिथे प्राप्त होतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मस्वरूप. त्याला मागल्या हवीत सांगितलेला गीतेचा केवळ पाठ करणाराला म्हणजे गीतेच्या गाण्याने, जे पठनाने व वर्णनाने प्राप्त होते. गीतेच्या अर्थांचा आढावा घेऊन ज्ञानीपुरुष जिथे प्राप्त होतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मस्वरूप. त्याला म्हणजे कोणाला? फक्त गीतेचा केवळ पाठ करणाराला गीतेच्या गाण्याने, पठनाने आणि वर्णनाने प्राप्त होतं. आता ह्याच्यामध्ये जे सांगितलंय भगवंतानी की ठीक आहे, एखाद्याने गीता समजून घेतली आणि त्याप्रमाणे तिला जीवनात उतरवली, हा ज्ञानी झाला. तर त्याला जो ब्रह्मस्वरूपाच्या बोधाचा लाभ होतो तो फक्त या गीतेच्या पठण करणाऱ्याला पण होतो. म्हणजे काय आहे की जर गीतेचं पठण आपण श्रद्धापूर्वक करत राहिलो तर एक दिवस भगवंताची कृपा होऊन आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख आपोआप होऊन जाईल. अर्थ नाही समजला तरी. म्हणजे काय आहे की पठण करता करता अर्थ आपोआप आपल्याला आतून कळायला लागेल. भक्तिपूर्वक केलं तर, मेकॅनिकली जर केलं ना तर मग तेवढा लाभ नाही होणार. श्रद्धापूर्वक केलं तर होईल. श्रद्धापूर्वक केलं तर होईल. गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरिसे, गीता माऊलीयेसी नसे जाणे तान्हे. ह्याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ जाणण्यासारखंच फळ मिळतं. गीता ही आई आहे म्हणून तिला जाणतं मूल आणि लहान मूल असा भेद नाही आहे. एनी क्वेश्चन्स, कॉमेंट्स अबाउट दिस की वी शुड गो टू श्लोक नंबर 71? काय वाटतं? कसा लाभ होऊ शकतो गीतेच्या केवळ पठनाने? त्यामुळे स्नेहा, डोंट बी डिस्करेज. ओके, कीप ऑन रिडिंग, कीप ऑन रिसायटिंग. चांगलं म्हणत राहा सारखं. रोज एक अध्याय आपणच म्हणत राहायचा. जेवढे पाठ झाले असतील ना तेवढं म्हणत राहायला काहीच हरकत नाही. एक दिवस आपल्याला त्याचा अर्थ कळून जाईल आपोआप. आता पुरता हा 71वा श्लोक म्हणते का प्लीज? हम्म. म्हणा. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. किती सुंदर. तर अँड द वन हू लिसन्स विथ फेथ, जो श्रद्धापूर्वक ऐकतो, अँड विदाउट एनी एनव्ही, त्याच्या मनामध्ये असूया नाहीये, अनसूय आहे तो, अनअसूय, बिकम्स फ्री फ्रॉम सिनफुल रिॲक्शन्स, सगळ्या पापांपासून मुक्त होतो, अँड अटेन्स टू द ऑस्पिशियस प्लॅनेट्स व्हेअर द पायस ड्वेल. जिथे पुण्य करणारे लोक जिथे राहतात त्या पुण्य लोकांच्या स्वर्गामध्ये जाऊन तो राहतो. हे ऐकेल जी हे ऐकेल ही जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडूनी, पावेल कर्मपूतांची तोही निर्वेद सद्गती. हे ऐकेल जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडून, हं? पावेल कर्मपूतांची, ज्यांनी चांगलं चांगलं कर्म केलेलं आहे, पुण्यकर्म केलेलं आहे, ती जी गती आहे ती त्याला मिळेल. हं? असीम भक्ती असे भरली हृदयात, जो श्रवण करी गीतेचे असूयारहित, होई मुक्त समस्त पापातून खचित, जाई शुभलोकी पुण्यकर्माने जे प्राप्त. नसावी असूयासे एकनिष्ठा, असे ऐकिली हीच गीता ही पार्था. करी पुण्यकर्मा तया ज्याची प्राप्ती, वसे त्याची लोकी मिळे पापमुक्ती. अशा प्रकारे जो गीता वाचतो, ऐकतो आणि आचरणात आणतो त्याचं काय होतं ते सांगतात आपल्याला भगवान. श्रद्धायुक्त व मजविषयी मत्सरहीन असा मनुष्य हे श्रवण करील तर तो देखील सर्व पापातून मुक्त होईल
आणि मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांचे म्हणजे करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभलोक म्हणजे स्वर्गादी पावेल. तर पहिले त्याला चांगले अनुभव येतील आणि त्याच्यानंतर पूर्ण मुक्ती मिळेल त्याला. आणि सर्व मार्गी निंदा सांडूनी आस्था पै शुद्धा गीताश्रवणी श्रद्धा उभारी जो. आणि परमार्थाच्या सर्व मार्गांची निंदा करणं टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने जो श्रद्धा ठेवून राहतो, तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जवपैठी होती ना तव उठाउठी पळेची पाप. त्याच्या कानात गीतेची अक्षरं प्रविष्ट होतात न होतात तोच पाप तत्काळ पळून जातो. आता बघा की गीतेची अक्षरं कानावर पडता क्षणीच पाप नष्ट होऊन जातं. याचा अर्थ काय आहे की समजा आपण गीतेच्या श्रवणामध्ये राहिलो. मी तुम्हाला पुष्कळदा सांगतो की जेव्हा मला काहीच काम नसतं ना तेव्हा माझ्या मनामध्ये मनातल्या मनात मी 15वा अध्याय म्हणत असतो. ऊर्ध्वमूलम मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम, हा जो श्लोक आहे ना, हा जो अध्याय आहे पूर्ण बॅकग्राऊंड मिळतो म्हणजे काय की आपल्या मनामध्ये आपणच त्याचं चिंतन करायचं आणि तेच आपल्याला ऐकू येतं. तेव्हा काय होतं माहितीये का की तेव्हा आपण इतर भलत्या सलत्या गोष्टी करत नाही. म्हणजे वी रिफ्रेन फ्रॉम डुईंग थिंग्स दॅट वी शुड नॉट बी डुईंग. व्हाय? बिकॉज वी आर लिस्निंग टू द गीता. म्हणजे जर गीतेकडे आपलं लक्ष असलं, गीता ऐकण्याकडे आपलं लक्ष असलं, गीतेचे श्लोक जर आपल्या कानावर पडत असले, तर आपल्याला पाप करण्यासाठी फुरसतच नाही मिळणार. जप हा असाच असतो. जेव्हा आपण जप करतो तेव्हा जप केल्यामुळे आपलं मन त्या जपामध्ये बरोबर लीन होतं. मनाला त्याला बांधून ठेवायचं त्या जपाच्या खुंटीला, म्हणजे मन इकडे तिकडे जात नाही. मग इतर पाप करण्याची बुद्धी आपल्याला होत नाही. इतकं सोपं आहे. म्हणून तो जप करत राहायचं. अटविये माझी जैसा वन्ही रिघता सहसा लंघिती का दिशा वनोके तिये. जसा अरण्यामध्ये अग्नी एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी वाट सापडेल तिकडे पळतात, तसं आपण जेव्हा गीता ऐकू तेव्हा पाप पळून जातील. का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती. अथवा उदय पर्वताच्या रांगावर सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो, तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप. त्याप्रमाणे जिथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होतो तिथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाराचे पाप जाते. सगळं पाप नाहीसं होईल. समजा आपण अशा प्रकारे गीता ऐकली आणि सारखं त्या चिंतनात राहिलो तर. ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट याही वरी अचाट लाहे फळ. ह्याप्रमाणे पुढील जन्मपरंपरा स्वच्छ शुद्ध आणि पुण्यरूप होते. याहीपेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होतं. कुठलं? जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिघती ते तुले होती पुरे अश्वमेध की. कारण की या गीतेची जितकी अक्षरं कानाच्या वाटेने अंतःकरणात शिरतील तितके अश्वमेध पूर्ण होतात. अश्वमेध यज्ञ म्हणजे कुठला तुम्हाला माहिती ना? अश्वमेध यज्ञ म्हणजे एखाद्या राजाने एक घोडा सोडायचा. तो घोडा जो कोणी अडवेल त्याच्यासोबत हा राजा युद्ध करून त्याला हरवणार आणि मग तो त्याच्यामध्ये विलीन होणार त्या राज्यामध्ये. आणि जर अडवला नाही तर स्वतःहूनच येऊ शकतं. तर आपण हा अश्वमेध घोडा सोडला म्हणजे काय की आपण गीतेचं श्रवण सुरू केलं. त्यामुळे जे विकार असतात काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य ह्या सगळ्या विकारांचा नायनाट होतो. हा गीतेचा अश्वमेध आपण सोडला तर सगळे पाप नष्ट होतात. तर म्हणून गीता शिकणं फार महत्वाचं आहे. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्म धरी उन्नती तेणे स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखी. म्हणून गीता श्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो. त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्यात ऐश्वर प्राप्त होतच. तो पै मज यावया लागी पहिले पेणे की स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. तो मजकडे येण्याकरता पहिला मुक्काम स्वर्गात करतो. मग
जिथपर्यंत त्याला वाटेल तिथपर्यंत स्वर्गभोग भोगतो आणि नंतर मलाच येऊन मिळतो. म्हणजे जर गीतेचा आपण अभ्यास केला, गीता आपल्याला समजली, आपण त्याप्रमाणे राहिलो, तर पहिले आपल्याला स्वर्गामध्ये सिनिक स्टॉप मिळेल आणि नंतर मग आपण भगवंताकडे जाऊ. म्हणजे काय आहे की गीतेमध्ये आधी आपल्याला काय सांगितलं होतं? कर्म सांगितलं होतं ना. तर आपण निष्काम कर्म जर केलं, पुण्यकर्म जर केलं, तर आपल्याला स्वर्गरूपी सुखरूपी फळ मिळेल. आणि मग शेवटी आपल्याला मोक्षरूपी भगवंताचं निवासस्थान मिळेल. सो इनिशियली बाय डुईंग कर्म वी कॅन improve our condition in this world, and thereafter through bhakti and through jnana we can achieve moksha, which means we will become one with the divine. म्हणजे आपल्याला या लोकात, परलोकात आणि सगळीकडेच शांती, समाधान, सुख, समृद्धी या सगळ्यांचा लाभ होऊ शकतो. ऐसी गीता धनंजया, ऐकतया आणि पढतया फळे महानंदे मिया बहुकाय बोलो. अर्जुना, ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला ह्याप्रमाणे गीता ही मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते. शेवटी आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त होतो. यावर फार काय सांगू. या कारणे हे असो, परी जया लागे शास्त्रातिसो, केला ते तव तुझ पुसो काज तुझे. एवढ्या करता हे राहू दे, परंतु ज्या कारणाकरता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली ते ते तर तुझं काम, तुला विचारू का? तर आता हे सगळं सांगून झाल्यानंतर कृष्ण त्याला विचारणार आहे शेवटचा प्रश्न. तर तो प्रश्न काय आहे, तो स्नेहाताई आपल्याला जर म्हणून दाखवतील, तर आपण पुढे तो प्रश्न काय आहे ते बघूया. स्नेहा. हो. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय. ओके, तर आता कृष्ण विचारतो हे सगळं सांगितल्यानंतर, ए ओ सन ऑफ पृथा, हे पार्था, ओ कॉन्करर ऑफ वेल्थ, धनंजय, हॅव यू हर्ड दिस विथ अटेंटिव्ह माइंड? तू हे लक्षपूर्वक ऐकलं का? आणि त्याच्यामुळे तुझा जो मोह होता, अँड युअर इग्नोरन्स अँड इल्युशन्स नाव डिस्पेल्ड, अज्ञान जे होतं, मोह जो होता, तो गेला की नाही? हं? हे विचारता आता कृष्ण. तू हे एकाग्रचित्ताने अर्जुना ऐकलेस की, अज्ञान रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा. एकाग्रचित्ताने अर्जुना तू हे ऐकलं की नाही? तुझा जो अज्ञान रूप मोह होता तो गेला की नाही? असं विचारतोय कृष्ण आता. मी तुझं सांगितली ही जी गीता, ऐकली का एकाग्र करून चित्ता? अज्ञानातून मोह निपजला होता, तो झाला की नाहीसा? हे पार्था, तो झाला की नाही नाहीसा? व्हायला तर हवा होता आतापर्यंत. तुला मी वदिलीची गीता ही पार्थ, तुझे चित्त एकाग्र की विचलित. अविद्येमुळे जो तुला मोह झाला, अजूनी असे की विरोनी गेला. तुला जो अविद्येमुळे मोह झाला होता, तो अजूनही आहे की तो गेला आता? होपफुली तो गेला असेल. हं? हे पार्था, तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलं ना? हे धनंजया, तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला की नाही? तरी सांगा बा पांडवा, हा शास्त्र सिद्धांतू आघवा, तुझ एकचित्ते फावा गेला आहे. तर अर्जुना, हा सर्व शास्त्र सिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही? सांग बरं. आम्ही जैसे या रीती उगाणिले कानांच्या हाती, येरी तैसेची तुझ्या चित्ती पेठे केले की. आम्ही जसा या रीतीने या गीताशास्त्राचा कानाला हिशोब दिला, तसाच तो तुझ्या कानांनी तुझ्या चित्तात आणून दिला की नाही? म्हणजे मी तर तुला तुझ्या कानांमध्ये हे गीताशास्त्र सगळं सांगितलं, कृष्णही सांगितलं अर्जुनाला, पण ते तुझ्या मनात गेलं की नाही? म्हणजे तुला समजलं की नाही ते? अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले, अथवा मध्येच त्याची सांडलवण झाली का? किंवा ते अनादराने टाकून दिलं का? जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी फावले, तरी सांगपा वहिले पुसेन ते मी. जसं आम्ही तुला सांगितलं तसंच जर तुझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं असेल, तर मी जे विचारीन ते लवकर सांग. तरी स्वज्ञानजनिते मागिले मोहे तू ते, भुलविले तो येथे असे की नाही? अरे अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानापासून स्वाज्ञानजनिते म्हणजे स्व अज्ञानजनिते
स्वस्वरूपाच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पाडलं होतं. म्हणजे काय की कर्तव्य परांगमुख केलं होतं. म्हणजे कर्तव्यापासून तुला दूर केलं होतं. कर्तव्य पर अंगमुख. हं? कर्तव्याकडे तोंड करून उभं राहण्याऐवजी दुसरीकडे तोंड करून तू उभा राहिला होता. तो मोह अजूनही आहे की नाही? हे बहु पुसो काही, सांगे तू आपल्या ठाई, कर्मा कर्म काही देखतासी. हे फार काय विचारू, सांग. अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म मी करणार नाही, हे केवळ आपल्या हाती म्हणजे तुझ्या हाती आहे असं तुला अजूनही वाटतं का? पार्थो स्वानंदैके स्वानंदैक रसे, विरेल ऐसा भेद दशे, आणिला येणे मिशे प्रश्नाचेनी. अर्जुन हा आत्म्याच्या पूर्ण आनंदरूपी रसाने विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणला. अर्जुन हा आत्म्याच्या पूर्ण आनंदरूपी रसाने विरघळून जाईल असं कृष्णाला वाटलं, म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला पुन्हा द्वैतामध्ये आणलं विचारायला. पूर्ण ब्रह्म झाला पार्थो तरी पुढील साधावया कार्यार्थो, मर्यादा श्रीकृष्णनाथो उल्लंघो नेदी. म्हणून अर्जुन पूर्ण ब्रह्म जरी झाला तरी पुढील कार्यार्थ साधन करण्याकरता साधण्याकरता देहस्मृतीची मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघू देईनात. त्याला पुन्हा द्वैतामध्ये आणलं आणि विचारलं की तुला हे कळलं की नाही? ये रवी आपुले करणे, सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागी. एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता का? परंतु वर सांगितलेल्या कारणाकरता देवांनी प्रश्न विचारला. एवम करोन या प्रश्न, नसतेची अर्जुनपण, आळून या झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुनपण म्हणजे नाहीसा झालेला अर्जुनाचा देहांकार पुन्हा एकदा आणून देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्णस्थिती स्वतः अर्जुनाला बोलायला लावली. हं? मग क्षीराब्धी ते सांडितो, गगनी पुंजू मंडितो, निवडे जैसा न निवडितो पूर्ण चंद्रू. मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्णचंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता तसा आकाशात वेगळा झालेला दिसतो. क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्णचंद्र क्षीरसागरापासून वेगळा न होता जसा आकाशात वेगळा झालेला दिसतो. क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर. आकाशामध्ये दुधाचा सागर म्हणजे काय की चांदण. त्याच्यातून निघून आलेला आहे परंतु वेगळा दिसतोय, तरी सुद्धा वेगळा दिसतोय. आता येणार आहे, उद्याच येणार आहे पौर्णिमा, है ना? तर आपल्याला दिसेल तो चंद्र पुन्हा. तर जणू तो तिथून आलेला असून सुद्धा, एकरूप असून सुद्धा त्याच्याशिवाय वेगळा दिसतो. चंद्र आणि चंद्रप्रकाश या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का? परंतु चंद्र त्या प्रकाशापासून वेगळा आहे असं वाटतं. अर्जुन ब्रह्मानंदामध्ये लीन झाला होता हे सगळं ऐकता ऐकता, परंतु त्याला त्यातनं बाहेर काढलं का? कारण की युद्ध करायचं ना. नुसतं ब्रह्मानंदात राहून चालणार नाही, की युद्ध तर करावंच लागेल. तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्वे भरे, हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो त्यावेळी जगाचं भान नाहीच होतं. मग जगच ब्रह्मत्वाने भरून गेलेलं आहे असं वाटतं. नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो, तरी ब्रह्म पण सुद्धा आपोआप विरून जातं. म्हणजे कधी मी ब्रह्म अशा स्फुरणावर राहून तर कधी त्याही स्फुरणाला टाकून देऊन सहस्थितीवर असा. म्हणजे पहा की आधी काय होतं की आधी आपल्याला जग आपल्यापेक्षा वेगळं आहे असं वाटतं. हं? आपण जगापेक्षा वेगळं आहोत असं वाटतं. ठीक आहे ना? नंतर मग हे जग आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे हे कळायला लागतं. कसा विकास होतो बघा आपल्याच समजुतीचा. आधी जग वेगळं आहे असं वाटतं, आपण त्याला बघतोय असं वाटतं. नंतर हे लक्षात येतं की हे जग म्हणजे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. नंतर असं वाटतं की हे जग माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. नंतर असं वाटतं की हे जग आणि मी एकरूपच आहोत. म्हणजे हे सगळंच्या सगळं जग जे आहे ना, हे माझ्यापेक्षा वेगळं नाहीच आहे. हे माझाच विस्तार आहे. सगळीकडे मग त्याला एकच एक गोष्ट दिसते. काय दिसते? मी स्वतःच. सगळीकडे मी स्वतःच आहे हे दिसायला लागतं. परंतु असं जर झालं तर मग जगातली कामं कोण करणार? आपले बंधू समीर आपल्याला नेहमी विचारतात ना, की दादा हे सगळं तुम्ही सांगता अद्वैत वगैरे सगळं ठीक आहे, पण जगामध्ये तर आपल्याला आपले जे रोजचे रोजचे प्रॉब्लेम्स आहेत
भेडसावतातच. हं? भूक लागते, पैशाची व्यवस्था करावी लागते, नोकरी करावी लागते, नोकरीमध्ये लोकांची बोलणी खावी लागतात. धंदा करत असाल, व्यवसाय करत असाल तर जे तुमचे ग्राहक असतील त्यांची बोलणी खायला लागतात. सगळ्या अनेक गोष्टी होतात, त्या तर होत राहतील. परंतु त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आभासात्मक आहे हे कळेल. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम आपल्यावर होणार नाही. आपण करू ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करत राहू, आपलं कर्तव्य करत राहू, परंतु त्याचा अभिमान नाही होणार, अहंकार नाही होणार. ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे, तो दुःखे देहाची ये सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत आणि केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत, तो देहाच्या हद्दीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या दुःखाने उभा राहिला. मग कापता करतई दडपुनी रोमावळी, पुलिका स्वेद जळी जिरवून या. मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी रोमांच उभे राहिलेले दाबून सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून प्राणक्षोभे डोलतया आंगा आंगची टेकया सुनी स्तंभू चाळया भुलोनिया. प्राणक्षोभाने श्वासोच्छवास अव्यवस्थित होत होत डोलणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देऊन आपणच आपल्या ठिकाणी जरा तकवा धरून चलनवलनाला हालचालीला विसरून स्तब्ध राहिला. आधी सगळी जी थरथर होत होती आपल्या शरीराची ती थांबवून तो स्वतः स्वतःला आधार देऊन उभा राहायला व्यवस्थित. नेत्र युगळाचे निवोते आनंदामृताचे भरिते ओसंडत ते मागुते काढून या. दोन डोळ्यांच्या कडातून आनंदाश्रू रूप अमृताचे लोट वाहत होते त्यांना आवरून. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातनं व्हायला लागले होते, पण ते इथे आवरले. विविधा औत्सुक्यांची दाटी चीप दाटत होती कंठी, ते करुणीय पैठी हृदया माझी. नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता, म्हणजे कंठ दाटला होता. त्या उत्कंठांची गर्दी हृदयात दाबून वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवूनी ठाई वाचा विस्कळीत झाली होती, ती प्राणाने सावरून क्रमरहित श्वासोच्छवासाच्या जागच्या जागी व्यवस्थित करून क्रमरहित श्वासोच्छवास जागच्या जागी व्यवस्थित करून शेवटी अर्जुनाने त्याचं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं ते करायचं का आज आपण नंतर करूया, हा पुढच्या वेळेस करू. तर हे जे उत्तर होतं अर्जुनाचं पुढच्या श्लोकामधलं, ते काय उत्तर होतं ते आपण पुढच्या वेळेस बघू. हा आता थांबू इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.